अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनास विलंब 2 दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याचे शिक्षण संचालकाचे आदेश। अन्यथा ऑगस्टचे वेतन रोखण्याचा इशारा 24 जुलै 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील सन 2025-26च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिले आहेत। ही प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षण अधिकारी, माध्यमिक तसेच मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत। शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या पत्रानुसार शासनाच्या 15 मार्च 2024च्या निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार सन 2025-26ची संचमान्यता दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आधारवैध विद्यार्थी संख्येच्या आधारे निश्चित करण्यात आली होती। या निकषानुसार अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले असून त्याचे रिक्त पदावर समायोजन करणे आवश्यक आहे। या प्रक्रियेसाठी शिक्षण संचालनालयाने यापूर्वी विविध टप्प्यावर अनेक परिपत्रके आणि वेळापत्रके जारी केली होती। 4 फेब्रुवारी 2026 रोजी समायोजनासाठी सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। तसेच 19 एप्रिल 2026 पर्यंत अतिरिक्त कर्मचारी रिक्त पदे माध्यमनिहाय, गटनिहाय, नियुक्ती प्रवर्गनिहाय आणि विषयनिहाय माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते। त्यानुसार 14 मे 2026 रोजी पुन्हा एकदा समुपदेशनाद्वारे समायोजनाची प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र वारंवार सूचना देऊनही अनेक विभाग आणि जिल्ह्याकडून समायोजनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आलेली नसल्याचे शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे। त्यामुळे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून आता अंतिम मुदत देण्यात आली आहे। पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की प्रत्येक विभागाने अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, माध्यमनिहाय व जिल्हानिहाय तपशील, रिक्त पदांची माहिती आणि समायोजनाची सत्यस्थिती तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा। या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही। यासोबत शिक्षण संचालकाने अत्यंत कठोर इशाराही दिला आहे। पत्र प्राप्त झाल्यानंतर 2 दिवसाच्या आत अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन पूर्ण झाले नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्टचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार नाही। यासाठी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। राज्यातील अनेक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येतील बदलामुळे काही ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत तर अनेक शाळांमध्ये आवश्यक पदे रिक्त आहेत। अशा परिस्थितीत उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करण्यासाठी समायोजन प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते। या प्रक्रियेमुळे रिक्त पदावरील कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार असून प्रशासनिक कामांनाही गती मिळणार आहे। शिक्षण विभागाच्या ह्या आदेशामुळे राज्यभरातील शिक्षण प्रशासनात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे। आता विभागीय व जिल्हा स्तरावरील अधिकारी तातडीने समुपदेशन आणि समायोजन प्रक्रिया पूर्ण करून अहवाल सादर करणार का याकडे शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे। परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। पत्र पाहूया। समायोजनाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक। या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे। पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता।